श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चैतन्यः शाश्वतः शांतो व्योमातीत निरंजनः बिंदुनाद कलातीत तस्मै श्री गुरवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1654व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज कार्तिक शुद्ध तृतीया सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर 2024। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 27/3/1993 बैठक क्रमांक 158। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी श्री क्षेत्र गाणगापूर आनंद यात्रा 1992 यावेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 13। या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, या कार्यासाठी त्याग करून येणारे सेवक लागतात। आपल्याही आश्रमासाठी अशा सेवकांची खूप गरज लागणार आहे। तुम्ही त्यासाठी येणाऱ्यांनी स्वतःहून पुढे यायला पाहिजे व इथे टिकून राहिलं पाहिजे। त्यासाठी मला कोणीही आशीर्वाद मागू नका। त्या बाबतीत मी कोणालाही इथे टिकून राहायला मदत करणार नाही। एक वेळ तुम्ही दूर कसे व्हाल याचाच मी प्रयत्न करेल। अजून त्यासाठी 5 वर्षांचा काळ आहे, तेव्हा अजून विचार करा। इथे सेवा करण्यासाठी निरपेक्ष बुद्धीने पुढे या। चिकाटीने इथे राहून स्वतःचीही प्रगती करून घ्या। या देहाची अवस्थाही हळूहळू बदलण्याकडेच आहे। या देहाला लवकरच ईश्वराचे रूप येणार आहे। ते आल्यावर त्याचे दर्शन घ्या व कृतार्थ व्हा। पाण्याच्या अथांग प्रवाहाचे रूप जसे एका ठिकाणी असते तसेच सर्व ठिकाणी असते। तुम्हा सर्वांना या गोष्टीचे आकलन होत नाही, म्हणून मलाच हे सर्व तुम्हाला सांगावे लागत आहे। ज्यांना याचे ज्ञान होईल, ज्यांना हे कळेल, त्यांचा उद्धारच होईल। दर्शनातही आनंद मिळून देणारी माणसे लागतात। सुगंध एकदा पसरला की जसे भुंगे आकृष्ट होतात, तसेच या देहाच्या दर्शनासाठी जात, पंथ, धर्म यांच्या भिंती शिल्लक राहणार नाहीत। पूर्वीही अशी माणसं होऊन गेलेले आहेत, तेव्हाही असेच घडत होते। तुम्ही सर्व भक्त आहात, जिवलग आहात। तुम्ही दर्शनाला इथे आल्यावर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ताबडतोब मिळू लागतील। तुम्ही एवढे भक्त मोठ्या संख्येने इथे आलेले आहात, तेव्हा मी काही सगळ्यांशी बोलू शकत नाही। मी काही लोकांशी बोलून त्यांची चौकशी करतो। हे स्त्रिया जशा तांदूळ शिजवायला ठेवल्यावर 1-2 शितेच त्यांची तपासून भात बरोबर शिजलाय का हे पाहत असतात, तसेच आमचे असते। 1-2 भक्तांशी चौकशी केली की आम्हाला सर्व भक्तांच्या सुखदुःखाची कल्पना येत असते। कोणत्याही भक्ताचा तिरस्कार कधीच नसतो, पण त्याच्या चुका काढून त्याला त्या समजावून देणं आमचं कामच आहे। मी त्याला व तो मला कधीही सोडत नसतो। भक्ताचा कितीही उपद्रव झाला तरी त्याच्या मार्गदर्शनाची, सहवासाची गरज असते, म्हणून मी त्याला सोडत नसतो। ती योजनाच तशी असते। एकदा आम्ही मनावर घेतले की तुम्ही कितीही नास्तिक असलात तरी आम्हाला सोडून जाऊ शकत नाही। या बाबतीत मुंबईच्या सर्वांना तर पाण्यात बुडवून बाहेर काढले आहे। सगळे भक्त सज्जन नसतात, म्हणून काही व्यक्तींची, भक्तांची जात वगैरे न पाहता त्यांची कार्य करण्याची तयारी पाहून त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकाव्या लागतात। त्यांच्याकडून चूक होईपर्यंत हे चालूच ठेवावे लागते। आम्ही प्रथम माणसं पाहून निवडत असतो व त्यांना तयार करून त्यांच्याकडून कार्य करून घेत असतो। इतर भक्तांनी आम्ही नेमलेल्या व्यक्तींना त्यांच्या कामामध्ये सहकार्य करावे। आपसात भक्तांनी कोणतेही वाद न ठेवता माझ्यापर्यंत तक्रारी येणार नाहीत याची काळजी घ्यावी। हे कार्य अखंड चालू राहिलं पाहिजे। हे कार्य आम्ही समाधी घेतल्यानंतरही चालूच ठेवावे लागते। काही भक्तांना त्यांच्या भावना व त्यांचे श्रेष्ठत्व गुण पाहून त्याच्यावर जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत। त्यातील काही भक्तांच्यावर आश्रमाच्या बांधकामाची जबाबदारी टाकली आहे,
अमृतकण लिहिण्याची जबाबदारी दुसऱ्यांवर टाकली आहे. हे लिखाणाचे काम व्यवस्थित शब्दप्रयोग करून योग्य वाक्यरचना करून पूर्ण करून घ्यावे लागते. ते पूर्ण झाल्यावर दुसऱ्याने पुस्तकांची छपाई व रचना पाहायचे. अशा प्रकारे सगळ्यांना कामे वाटून दिली आहेत. सर्व घडी व्यवस्थित बसवून दिली की माझे काम झाले. आता दत्त जयंतीची सेवा सुद्धा काही सेवेकरांवर टाकली होती, ती त्यांनी व्यवस्थित पार पाडली. पुडीमध्ये सर्वांना प्रसाद दिला, त्यामुळे आश्रमात कुठेही कचरा घाण झाली नाही. सर्व नीट पार पडले. पाद्यपूजेचाही कार्यक्रम व्यवस्थित झाला. हे कार्य असेच सर्वांच्याकडून पुढे होत राहिले पाहिजे. अगदी माझ्या पश्चातही हे असेच सतत चालू राहायला पाहिजे. असे आश्रमाचे व सेवेकरांचे कार्य पाहून मनाला आनंद वाटतो व तरतरीही वाटते. तुम्ही सर्वांनी आपल्या गुरूंचे कार्य आपले कार्य समजून या स्थानाची सेवा करीत राहा. तुम्ही माझी अंतर्गत माणसं आहात, म्हणून तुमच्याशी मी एवढे बोलत आहे. इथे गाणगापुरात आपले खूप भक्त आज आलेले दिसतात. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच जाणार आहे. माझे सर्व भक्तांवर सारखेच लक्ष असते. पहिल्या ओळीत जे बसले आहेत त्यांच्यावर जेवढे माझे प्रेम आहे तेवढे शेवटच्या ओळीत बसलेल्यांवरही माझे प्रेम आहे. या स्थानावर जी व्यक्ती असेल तिला कसलाही भेदभाव आपल्या शिष्यात करता येत नाही. असे आमच्याकडून वागणे होत असले तरी काही शिष्यांना मात्र मनातून स्वतःबद्दल काहीतरी वेगळीच भावना झालेली असते. पूर्वीही काही भक्तांच्या बाबतीत थोडेफार तसे अनुभव आलेत, म्हणून प्रत्येक भक्तावर त्या बाबतीत खूपच लक्ष ठेवून असतो. तशीच वेळ आली तर मला त्यांची जागा दाखवून द्यावी लागते. तुम्हा सर्वांना माझे एकच सांगणे आहे की तुम्ही शिष्यच राहा. तुम्ही गुरु बनण्याकडे कल ठेवू नका. हे काम तुम्हाला पेलणारे नाही. हे काम माझ्याकडेही परंपरेतूनच आलेले आहे. एकाच झाडाच्या छायेखाली राहणाऱ्या सर्वांनी एकत्रच राहायला पाहिजे, तेव्हाच त्यात आनंद असतो. रेल्वे गाडीच्या मधल्या भागात गार्ड असतो व तो सगळ्या डब्यांवर लक्ष ठेवतो. तसे मीही सर्वांवर नजर ठेवीत असतो, हे तुम्ही लक्षात घ्या. स्वामी चिन्मयानंदांचे उदाहरण या बाबतीत फार बोलके आहे. स्वामी चिन्मयानंदांनी त्यांच्या शिष्यांना कार्य करायला सांगितले. शिष्यांनी त्यांच्या आज्ञेप्रमाणे कार्य करायला सुरुवात केली, परंतु त्यांनी जे शिष्य तयार केले त्यांनी आश्रम काढले व स्वतःच गुरु होऊन बसले. आता या शिष्यांचे शिष्य मुख्य स्वामी चिन्मयानंदांना विचारत नाहीत. स्वामी चिन्मयानंदांचा खरा हेतू फार चांगला होता, परंतु शिष्यांच्या शिष्यांना ते समजले नाही. मिशनचा प्रसार व्हावा व सर्वांना ज्ञान प्राप्त व्हावे ही इच्छा होती, परंतु ती सफल झाली नाही. त्याच बाबतीत श्री आद्य शंकराचार्य आदर्शच आहेत. त्यांनी 4 दिशेला 4 आश्रम काढून त्यांचे कार्यक्षेत्र वाटून दिलेले आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.